संपावर तोडगा काढण्यासाठी स्थापन करण्यात आलेली त्रिसदस्यीय समिती आज हायकोर्टात अहवाल सादर करणार आहे। त्यामुळे आज तरी बेस्ट संपावर तोडगा निघतो का हे याकडे मुंबईकरांचं लक्ष लागलं। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपासाठी टीकेचे धनी ठरलेल्या उद्धव ठाकरेंनी अखेर मौन सोडलंय। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मागण्या आवाजवी असल्याचा सूर शिवसेना पक्षप्रमुखांनी आवळलाय। मात्र एकाही बेस्ट कर्मचाऱ्याची नोकरी जाऊ देणार नसल्याचा शब्द देखील त्यांनी दिला। बेस्टच्या अर्थसंकल्पाचं मुंबई महापालिकेच्या अर्थसंकल्पात विलीनीकरण करण्याचं दिलेलं आश्वासन पूर्ण करणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी जाहीर केले। दरम्यान ज्यांचा बेस्ट संपाशी संबंध नाही त्यांनी यात पडू नये असंही उद्धव ठाकरेंनी विरोधकांना टोला लगावला। आमच्या कोणत्याही मागण्या आवाजवी नाहीत, आम्हाला किमान जगण्यासाठीच्या मागण्या मागतोय आहोत असं प्रत्युत्तर बेस्ट कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष शशांक राव यांनी उद्धव ठाकरेंना दिलंय। बेस्ट संपावरून मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। नाक दाबल्याशिवाय सरकारचं तोंड उघडणार नाही, त्यामुळे सरकारला धडा शिकवण्यासाठी मनसैनिकांनी तयार राहण्याचं आवाहन संदीप देशपांडे यांनी केलेलं आहे आणि त्यालाच साथ देत मनसैनिकांनी कोस्टल रोडचं काम बंद पाडलं। बेस्टच्या संपाला शिवसेना आणि भाजप जबाबदार आहेत, हे फक्त सिनेमा प्रदर्शित करतायत, यापेक्षा दुसरं काही त्यांना महत्त्वाचं वाटत नाही अशी टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केली आहे। काही रिक्षाचालक बेस्टच्या संपाचा गैरफायदा घेतानाही दिसून आले। कुर्ल्यामध्ये लायसन्स नसतानाही काही रिक्षाचालक रिक्षा चालवताना आढळून आले। वाहतूक पोलिसांनी त्यांची तपासणी केली असता त्यांच्याकडे लायसन्स आणि गाडीचे काहीच कागदपत्र मिळाली नाहीत। वरळीमध्ये शिवसेनेतर्फे स्थानिक लोकाधिकार समिती महाधिवेशनाचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे आणि शिवसेना नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। मुंबईतल्या मेळाव्यात बोलताना उद्धव ठाकरेंनी अमित शहांवर पलटवार केलाय। शिवसेनेला पटकणारा अजून जन्माला आलेला नाहीये। शिवसैनिकांच्या मनगडात खूप ताकद आहे, त्यामुळे आम्हाला कोणी लेचेपेचे समजू नये अशा थेट इशारा उद्धव ठाकरेंनी दिलाय। निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून केंद्र सरकारनं सवर्णांना आरक्षण दिले, हे आरक्षण कोर्टात टिकणार नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलंय। भाजप नेते प्रकाश आंबेडकरांनी नाशिकच्या सभेत भाजप शिवसेना युतीवर पुन्हा एकदा हल्ला चढवला। त्याचवेळी एमआयएमला सोबत न घेण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसचाही त्यांनी समाचार घेतलाय। मुंबई शहर आणि उपनगर लोकसभा मतदारसंघाचा काँग्रेसकडून आढावा घेतला जाणार आहे। मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम यांच्यासह मुंबईतील अनेक नेते यावेळी उपस्थित राहणार आहेत। मुंबई काँग्रेस अध्यक्ष संजय निरुपम आणि कृपाशंकर सिंह हे गुरुदास कामत यांच्या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत। मंदिर वही बनाएंगेच्या नावे जनतेची फसवणूक करून सत्तेत येण्याची स्वप्न भाजपकडून पाहिली जात असल्याची टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे। राष्ट्रवादीच्या निर्धार परिवर्तन यात्रा उल्हासनगरामध्ये पोहोचली, त्यावेळेला ते बोलत होते। भिवंडीतल्या फेणे गावामध्ये एका बैलानं तरुणावर हल्ला केला। या बैलानं तरुणाला शिंगावर उचलून फरफडत नेत खाली फेकले। या दरम्यान नातेवाईकांनी तातडीने धाव घेत या तरुणाची सुटका केली। घणसोळी गावातील 35 वर्षीय क्रिकेटपटू संदीप चंद्रकांत म्हात्रे यांचा रविवारी टेनिस क्रिकेट खेळताना त्या छातीत दुखू लागल्यानंतर थोड्या वेळातच मृत्यू झाला। क्रिकेट सामन्यात गोलंदाजी केल्यानंतर त्यांच्या छातीत दुखायला लागलं होतं। ड्रग्जचा व्यापार करणारी एक टोळी अंमली पदार्थ विरोधी पथकानं उद्ध्वस्त केली आहे। दोघा आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेऊन त्यांच्याकडून 6 कोटींच्या किमतीचे कोकेन जप्त केलंय। मेगा ब्लॉक आणि बेस्ट संप यामुळे मध्य रेल्वेच्या दादर स्थानकात प्रवाशांची तुफान गर्दी झाली होती। सर्वच प्लॅटफॉर्मवर प्रचंड गर्दी झाल्यानं प्रवाशांना लोकलमध्ये शिरण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त करावी लागली होती। मुंबईतल्या उड्डाणपुलाखाली पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई सुरुवात होणार असल्याची माहिती वाहतूक पोलिसांनी दिली आहे। उड्डाणपुलाखाली पार्किंग किंवा भंगारमधील गाड्या उभ्या करणाऱ्यांना वाहतूक पोलिसांनी नोटीस बजावली आहे। प्रवाशांच्या सुरक्षेसाठी मुंबई उपनगरीय रेल्वे सेवेमध्ये असलेल्या लोकल ट्रेन्सच्या दारावर निळ्या रंगाची पट्टी लावण्यात येणार आहे। ट्रेन सुरू असताना निळा लाईट चालू बंद होत राहील, जेणेकरून ट्रेनमध्ये चढणारे प्रवासी आणि उतरणारे प्रवासी सतर्क होतील। प्रदूषित शहरामध्ये नवी मुंबईने राज्यात दुसरा क्रमांक पटकावला। आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो, जेएनपीटी बंदरांचा विस्तार आदींमुळे शहरात वाहनांच्या संख्येत वाढ झाल्यानं प्रदूषण वाढलंय। ब्रेकनंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत। बेस्टच्या संपासंदर्भातली बातमी आहे। सचिवांच्या बैठकीमध्ये कोणताही तोडगा निघालेला नाहीये। मुख्य सचिवांनी जी बैठक बोलावलेली होती ती कोणत्याही तोडग्याविना संपलेली आहे। बेसंपावर बैठकीमध्ये कोणताच तोडगा निघालेला नाही, त्यामुळे आता
नेमकं या संपामध्ये काय होणार याची उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। मुंबईकर या सगळ्याकडे लक्ष लावून बसलेले आहेत। प्राजक्ता पोळ आपल्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्राजक्ता, पुन्हा एक मोठी बैठक बिना तोडग्याची संपली आहे। संदीप, ही सचिवांची जी बैठक होती ही हाय पॉवर कमिटीची बैठक होती। यामध्ये कृती समितीला सुद्धा बोलवण्यात आलेलं होतं आणि शशांक राव यांना त्यांचे ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आज हाय पॉवर कमिटीने या संदर्भातल्या ऐकून घेतल्या। चर्चा सकारात्मक झाली असल्याचं शशांक राव यांनी सांगितलं आणि त्यानंतर आता ही हाय पॉवर कमिटी जी आहे ती त्या संदर्भातला कोणता तोडगा असेल किंवा या संदर्भातला काही काय तोडगा काढता येईल या संदर्भातला रिपोर्ट जो आहे तो कोर्टात आता सादर करणार आहे। थोड्याच वेळात कोर्टात मध्ये या संदर्भातली सुनावणी आहे आणि त्यावेळी ही कमिटी जी आहे तो रिपोर्ट सादर करेल। प्राजक्ता, आज 7वा दिवस आहे। संप मिटण्याची काही चिन्ह दिसतायत का? प्रत्येक बैठकी कोणताही तोडगा न होता संपताना दिसतायत? संदीप, जर बघायचं झालं तर बेस्टच्या विलिनीकरणाचा जो मुख्य प्रश्न आहे तो प्रश्न जो आहे तो संपत नाहीये। एकीकडे महापालिका यासाठी तयार नाहीये आणि ते शक्य नसल्याचं बोललं जात आहे। त्यामुळे ही कृती समिती सुद्धा त्यामध्ये मागे यायला तयार नाहीये। ते लोक त्या मागणीवर जे आहे कृती समितीची संपूर्ण जे सदस्य आहेत हे त्या मागणीवरती ठाम आहेत आणि त्यांनी त्या ठाम मागण्या या समितीमध्ये सुद्धा हाय पॉवर कमिटी समोर सुद्धा मांडलेल्या आहेत। त्यामुळे आता या संदर्भात अगदी म्हणजे प्राजक्ता, आज दिवसभरातल्या घडामोडी अतिशय महत्त्वाच्या आहेत। या सगळ्यावर तुम्ही लक्ष ठेवून राहा। याचे सगळे अपडेट आम्ही तुमच्याकडून जाणून घेणार आहोत। तुर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या या माहितीबद्दल।